कुठल्या गावचा आहे तू? कुठल्या गावचा आहे? अरे बा एकदम स्वस्त 50 रुपयाला बघायची जिलाबी एवढी भेटते. आमची ही विनंती आहे की आमच्या मच्छी भगिनींना जो त्रास होतो तो तुम्ही जर आणि स्वस्त दरात भेटतो आणि ताजी मच्छी भेटतो. नेहमी यायला येतो मी. अच्छा. हां. गुड मॉर्निंग, नमस्कार मित्रांनो. नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं नव्यानं स्वागत आहे. मित्रांनो, आता मी चाललो आहे मच्छी मार्केटला. मच्छी मार्केट म्हणजे हे आपल्या ओल्ड पनवेलमध्ये आहे आणि एक्झॅक्टली त्याचा जो ॲड्रेस काय आहे तो मी तिथे गेल्यानंतरच तुम्हाला सांगेल. पण तुम्हाला हे सांगेल की ओल्ड पनवेलला जे आहे एकदम जुनं मच्छी मार्केट आहे. म्हणजेच की ते गुन्हे हॉस्पिटलच्या बाजूला, तसंच पटवर्धन हॉस्पिटलच्या आसपासच आहे ते मच्छी मार्केट. तर चला, जराही वेळ न लावता आपण जाऊया तिथे आणि मच्छी मार्केट पूर्ण एक्सप्लोअर करूया. आता सध्या लॅबला आहे आणि सकाळची वेळ आहे. आता सध्या वाजलेले आहेत 9. तर चला मित्रांनो, जाऊया आपण मच्छी मार्केटला. ओके, ओल्ड पनवेलला मच्छी मार्केटला जाऊया. ओके, चलो. तर हे मच्छी मार्केट आहे आपलं. तर इथे आपण सध्या आलेलो आहेत. इथे मच्छी काय काय आहे? काय का मावशी तुमच्याकडे? वाम कशी दिली? 120 100ला दिली. हां, हे कोळंबी कसा वाट आहे? कोलंबी 300 चे 250ला. पा कसा दिला मावशी? पाय 250ला. कापून देऊ. 2 पीस. हे कापताना हां हां. हा तेली बांगडा आहे ना? आणि दुसरा पण बांगडा असतो ना? अच्छा. खायला चांगला कुठला? हा कुठला मासा आहे मावशी? एकच काटा असतो खायला? एकच काटा. कितीचा वाटा दिला? 120ला 3. कलय मासा बघू शकताय. आणि कोळंबी कशी दिली? 100ला वाटा. 100ला. हा एक कितीला आहे हा? एक घ्या 100ला. आणि 2 घेतले तर? 2 घेते, कमी करून घ्या. आणि हा कुठला मासा आहे? लाल मासे. लाल मासा. हे कितीला आहे? 100 सांगते, 120 देणार. अच्छा. 120ला किती? 5 मासे आहेत ना? हे बघ मासा बाकी आहे. बोंबील कसा वाटा? 100ला बोंबील किती? 5 आहेत ना? उरणा केव्हा 200चे 6 लावले. जा बघून ये जा. 200ला 6? 6 उरणा केव्हा आम्ही तरी देतो. हलवा आहे ना? काय इच्छा मला अशीच मावशी म्हणते का बघते. मावशी हा मासा कुठला आहे? कशी आहे सुरमई? ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे? कशी दिली? 400ला किलो. आणि हा कुठला मासा आहे? कुठला? दोईटकारी. बोईटकारी. हा वाटा किती दिला? हा जिलाबी ना? 100 सांगतो, देतो 50ला देता? अरे बा एकदम स्वस्त 50 रुपयाला बघायची जिलाबी एवढी भेटते. किती? 6 आहेत ना? तिकडं पण आहे बघ, कॉल पीस असतं. हा. कशी आहे ही? कशी आहे ही? 500 दे. अच्छा. त्याला कितीला देऊ. कुठला चॅनल आहे तुझा? श्री मंगेश काळे. किती वाजता येईल? 2-3 दिवसांनी. श्री मंगल पांडे. मंगल पांडे. हे सुरमई ना? पलय म्हणजे? मित्रांनो बघू शकता, आता आपण सध्या मार्केटमध्येच आहे आणि मस्त मच्छी इथं बघत आहे. मच्छी तशी रेट वगैरे यांचा ठीक आहे बऱ्यापैकी. आणि मार्केट तसं संडे आहे पण एवढं काय आज खास भरलेलं नाही आहे संडेचं मार्केट. 10:30 वाजले म्हणजे एवढं नाही आहे. थोडं करली आहे का मावशी? कशी दिली त्यांनी? 100ला एक फक्त. कसा आहे रावस? 100चा वाटा आहे, 200चा वाटा आहे. अच्छा. 100मध्ये किती येतात रावस? 5. आणि 200ला 10? 100ला 5 रावस. कुठल्या गावचा आहे तू? कुठल्या गावचा आहे? मी घाटाची आहे. हो, चायनाचं नाव काय भाऊ तुझ्या? श्री मंगेश काळे. श्री मंगेश काळे. 100 वाटा. 100च्या 100ला 8. अरे बापरे, 100ला. जिलाबी गोड्या पाण्यात असतं नाही?
100ला हे 5 देतात मोठ्याची मोठे चिलाप. तर आता पुढं आपण आलेलो आहे. आता पुढे इथे बघूया काय काय आहे इकडे. मावशी काय आहे, कुठली मच्छी आहे? ही डोंबी आहेत, हां ही कोलंबीचे जोडे आहेत, ही कोलंबी आहे हां आणि ही सुरमई आहे. हां. ही ऑक्टोबस. अच्छा, हे काय आहे? ही सुरमई आहे. नाही, ही ही ऑक्टोबस. ऑक्टोबस म्हणजे माकली माकली, माकली बोलतात ना याला. माकली. हे कसं दिलं? ही 200 150ला देतो. अच्छा, 150 रुपयाला हे माकली. बांगडा, काठी बांगडा चांगला लागतो का तेली बांगडा? पण तेली बांगडा तिकडे बोलतात चांगला लागतो. काठी बांगडा पण चांगला लागतो, तेली बांगडा पण चांगला लागतो. अच्छा, म्हणजे दोन्ही बांगडीच आहे, फक्त थोडासा. ह्यो नादी बांगडा आहे. अच्छा, हा कुठला? नादी बांगडा आहे. अच्छा, छोटा मध्ये आला. हा, छोटे मध्ये. देवा, अवघड आहे. मावशीला असते ते, मावशीला असते ते. ह्या नाव सांगत नाही अजिबात. ओके, ठीक आहे, चला पुढे जाऊया. तर हा मार्केट बघू शकता आपण, फुल भरलेलं आहे मार्केट. आज संडे आहे पण सकाळ सकाळची गर्दी झालेली असेल. आता 10-11 वाजले, त्याच्यामुळे आता गर्दी थोडी कमी झालेली इकडे बघू शकता हा मार्केट. तर मित्रांनो, आपण सध्या आता पनवेलमधील हे मच्छी मार्केट आणि तसंच इथे फळभाज्याचं मार्केट आहे इथे, तर त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत. मार्केट म्हणून आहे, रोज बाजार म्हणून हे मार्केट आहे. एक्झॅक्टली हे जे मार्केट आहे ते गुन्हे हॉस्पिटल त्याच्या बाजूला, तसंच पटवर्धन हॉस्पिटल आणि गुन्हे हॉस्पिटल याच्यामध्ये. तर आपण इथे जे यांचे सदस्य आहेत म्हणजेच की तो आहेत. तर नमस्कार. नमस्कार, मी अंजू राजू कोळी. मी इथली मार्केटची निवडून आलेली सदस्य आहे आणि मी तुम्हाला सांगू इच्छिते की आम्ही मच्छी एवढी महाग झाली की आम्हाला मालाचे पैसे होत नाही. तर आमची ही विनंती आहे की आमच्या मच्छी भगिनींना जो त्रास होतो तो तुम्ही जर त्रास आम्हाला समजून घेतला असा. छोटे मोठे आम्ही धंदेवाले आहेत, पण धंदेवाल्यांचं आमचं किती नुकसान होतो आणि किती काय सध्याचे आहे. नगरपालिकेला माझी हीच विनंती आहे की आमच्याकडं थोडं लक्ष असू द्या आणि तुम्ही आयुक्त साहेबांना मी हेच सांगू इच्छिते की आपली पती विक्रेत्यांना तुम्ही न्याय द्या आणि पती विक्रेत्यांनाचा समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणि पती विक्रेत्यांना जे कोळी बांधव आहेत त्यांचे जे मच्छी विक्रेत्यांचे जे नुकसान होत आहे किंवा काय आता थंडीची मच्छी मिळत नाही, त्याच्यामुळं मी सांगू इच्छिते की मच्छीचा आमचा मच्छीला भाव जो वाढलेला आहे आणि गिराक लोक मच्छीला भाव देत नाही. आणि त्याच्यामुळं मी सांगू इच्छिते की जे आमच्या गावात महिला आहेत त्या गरजू आहेत, त्यांना गरजूंना तुम्ही काहीतरी मोबदला द्या अशी आमची विनंती आहे. अच्छा, तर हे होत्या. तुमचं नाव काय सांगितलं मला? अंजू राजू कोळी. अच्छा, अंजू कोळी होत्या. तर हे आयुक्ताला थेट म्हणजे काहीतरी आपली मागणी करणार आहे. खरं कोळी लोकांचा जो व्यवसाय आहे म्हणजे ह्यांचं पोट याच्यावरतीच भरतं, तर त्याच्यासाठी कुठंतरी काहीतरी नगरपालिकेने केलं पाहिजे. तसेच बघू शकता तुम्ही त्यांना म्हणजे खूप काही ह्याचा सामना करायला लागतो आहे. त्रास म्हणजे त्यांना भरपूर त्रास आहे. आणि इथं काय थोडीशी म्हणजे इथं काय साफसफाईसुद्धा आणि काही त्यांना गैरसोय होत आहे. तर मावशी, हे मार्केट आपलं किती वाजता चालू होतं सांगता? सकाळी 9 वाजता चालू होतो, तो रात्री 10 वाजेपर्यंत असतं. अच्छा, हां. तर ही मच्छी आपली कुठून येते सगळी? मुंबईवरून येते, कोण कुलाब्यावरून आणते, कोण भाऊच्या धाक्यावरून आणते, कोण मार्केटला जाते. 3-4 ठिकाणींची मच्छी येतो आमच्या इथे. पण मच्छी आमची फ्रेश असते, पण मच्छीला कोणी भाव देत नाही. मच्छीला भाव वाढलेला आहे आणि मच्छीचे आणि माझी हीच विनंती आहे की दारोदारी जे भैया फिरतात त्यांना विरोध करावा आयुक्ताने की कोळी लोकांच्या पोटावर पाय आलेला आहे, त्याच्यामुळं तुम्ही भाव देण्याचे गरजेचं आहे. कारण कोळी लोकांचा पोट त्याच्यावरच आहे. आज पिढीनं पिढी कोळी लोक हीच मच्छीचा धंदा चालू आहे आणि बाहेरची लोक येऊन धंदा करतात मच्छीचा. त्यांना विरोध करायचा आयुक्तांना माझं हे आहे की त्यांना या पनवेल माता याच्यातून त्यांना दारोदारी फिरून देऊ नका, मच्छीमारांच्या पोटावर पाय आणू नका. माझी हीच विनंती आहे आयुक्त साहेबांना. आणि मी हे पण ऐकलं की त्यांच्याकडे जे मच्छी असते ते थोडीशी म्हणजे चांगली पण नसते आणि ते क्वालिटी हे नसतात आणि ते थोडीशी म्हणजे खराब मच्छी असते आणि व्यवस्थित फ्रीजअप करत नाही. तरी पब्लिक का घेतात मला हे समजत नाही. तुम्ही मच्छी लागली तर तुम्ही इथून घेऊन जावा मच्छी. म्हणजे इथं रेट वगैरे पण चांगला आहे यांचा, रिजनेबल आहे. हे जास्त काय अपेक्षा ठेवत नाही आपल्याकडून, एकदम कमी मार्जिनमध्ये हे आपल्याला मच्छी देतात. तर आपण कृपया इकडे यावं. तरी पण अजून हा बाजार बघूया कसा आहे काय ते.
ठीक आहे, धन्यवाद मावशी. थँक्यू. इथे आपले हे सुरमई ना मोठी, कशी सुरमई दिली मावशी? 150ला 1 किलो. मग काय बोलता त्याला? तार मासा. ह्याच्यात काय हे नसतं ना? 100 रुपये पीस आहे. काटा नसतो याचा? बिगर काट्याचा आहे तो. हो. नुसतं मास. अच्छा, नुसतं मास आहे का? अच्छा, ठीक आहे, चालेल. हा तार मासा बघून घ्या. याला टेस्ट चांगली लागते, याचे काटा वगैरे काय नाही. स्पेशल भारी असतं. अच्छा तार मासा. अच्छा, ही करली आहे का? टोल आहे. हा टोळ आहे. चला आता पुढे बघूया अजून काय भेटतं आपल्याला. कुठला मासा मावशी? शिंगाडा. आणि हा मुशी बघू शकता एकदम. मुशीला काटा एकच असतो ना? हां. इथे वाम आहे. हा मासा कुठला आहे मावशी? वाम आहे ना? अच्छा, वाम बघू शकता. हे किती किलोचे वाम आहे? किती? 8-2 किलो. हां. आणि तो कुठला मासा आहे मोठा? अच्छा, ही सुरमई. हा कसा दिला किलो? 400 रुपये किलो. टेस्टला चांगला आहे ना? अच्छा. नाव काय ब्लॉक? श्री मंगेश काळे. इकडे बघू शकता, इकडे वाम आहे. मावशी मासा कुठला चिरताय तो? तार मासा का? तो आणि हा सेमच आहे का? लागतो खायला. हां. अच्छा. चव आहे खायला. टेस्ट वारे आहे ना? 400 रुपये किलो आहे का? हे कसं आहे? काय आहे? सोडा बोलतात का काय? 100ला वाटा ना? काय आहे? करले आहे का? वाकटे आहे. 50 आहे. अच्छा, कोळंबी आहे ना? 100ला 2 वाटे पूर्ण. ह्याला कोणती कोळंबी बोलतात? टायनी. ते 100 रुपयाला वाटा. चला आता मावशी बोलवतं तिकडे जाऊया आपण. काय मावशी? हो. आणि स्वस्त दरात भेटतो आणि ताजी मच्छी भेटतो. नेहमी यायला येतो मी. अच्छा. हां. हे कशाची मुंडी आहे? सुरमईची आहे. तार सुरमई. अच्छा, तार सुरमईची मुंडी आहे. कशी दिली हे? काय बोलतात? हा, तुम्ही बोला. हाय गाईज बोला. मावशी मजा करायची चालली मावशीची. मावशी बोला तुम्ही. हाय गाईज. का मावशी बोलायला होतं त्यांना हाय गाईज बोलायला होतात. हाय गाईज बोला. हाय गाईज. गाईज. अच्छा, ठीक आहे. साधी भोळी माणसं आपली. चला पुढे बघूया अजून काय. श्री मंगेश काळे. लाल मास कसा दिला? 100ला किती? 100ला 7. आणि हा कसा दिला? 100ला.
100ला 6 आहेत काय का 5 आहेत? 6. 100ला 6 इथे. हां मावशी किती वाजता येता तुम्ही इथे? किती वाजता येता इथे? 9ला. मार्केट चालू किती वाजता होतं सकाळचं? सकाळी कितीला पण होती चालू? 6-7ला होतं. हा मासा बघू शकता इकडे आता मुंबई झालेला आहे. हा कुठला फिश आहे मग? हा कतला का? हा 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 कतला ना. फ्रेश आहे एकदम रक्ता मुंबई झालेले आहे. बघू शकता इकडे कतला. हा तोच आहे ना हा? अच्छा. किती विकता दिवसाला तुम्ही? आज संडे आहे जरा. हां नाही तर बाकीचे दिवस एवढे गर्दी असते. अच्छा संडेला हा गर्दी आहे. पण आता थोडी गर्दी कमी झाली. सकाळी जास्त गर्दी असेल ना? नाही कमी आहे गर्दी. हां चला पुढे जाऊया आता सध्या. कुठून आला भाऊ तुम्ही? कुठून आला? हा कुठून काय घरून आले इथे मग. घरून म्हणजे कुठे इथं राहिलाय का कुठे? हा, इथेच आहे इथे. मच्छी घ्यायला कधीपासून येतं इथे? मग आहे ना बाई काली बिन फोटो पाठवलं का? तुमची बायको बघणार आहे आता घरी गेल्या. अच्छा मावशी मस्त हसताय तुम्ही. ती 5 किलोची एवढं 5 किलोचं पडलं. एक थोड्याला असतात. ठीक आहे चला तर इकडे बघू का. इकडे पण वामच आहे आणि हा तारमास आहे ना? तारमास आहे. आलो विचुंबे. अच्छा विचुंबे. पनवेल न्यू पनवेल. अच्छा कधीपासून येता इकडे तुम्ही? 1 वर्षापासून. अच्छा मच्छी वगैरे कसं आहे इकडे? खूप चांगलं आहे. इकडे कोळंबे आहे. इकडे हलवा कसा दिला मावशी? हलवा कसा आहे? 1200. एवढा 1200 आहे? किती किती आहे हा? 1 किलोचा आहे. आणि हा एक टायगर कसा दिला? हा नारबा म्हणजे बांगड्यासारखाच आहे. हा लाल मासा आहे. हा कुठला मासा आहे मावशी? शिंगाडा. याला काटा एक असतो का? आणि हा कुठले? पापलेट सारखा दिसतो हा. हा चांद पापलेट आहे. चांद पापलेट आहे. कुठून आला तुम्ही? मी आलो विचुंबे. अच्छा विचुंबे. पनवेल न्यू पनवेल. अच्छा कधीपासून येता इकडे तुम्ही? 1 वर्षापासून. अच्छा मच्छी वगैरे कसं आहे इकडे? खूप चांगलं आहे आणि स्वस्त दरात भेटतो आणि ताजी मच्छी भेटतो. नेहमी यायला येतो मी. अच्छा हां आणि हे मच्छी म्हणजे वाट्यावरच भेटतं शक्य? वाट्यावर मिळते. कधी असं आपण बोलू त्या हिशोबाने मिळते. म्हणजे किलोवर वगैरे क्वचित नाहीतर वाट्यावर भेटतं ना? वाट्यावर तर 100% मिळतं आणि स्वस्त दरात मिळतो. मेन म्हणजे फ्रेश आणि चांगली मच्छी मिळते. अच्छा ठीक आहे धन्यवाद थोडी माहिती सांगितल्यासाठी. कुठून आला आपण बाहेर? विचुंबे न्यू पनवेल. प्रॉपर विचुंबेच आहे तुम्ही? नाही रोहा. अच्छा यशवंतकार. म्हणजे आपण कोकणकर आहात. कोकण. ठीक आहे थँक्यू थँक्यू थँक्यू. 60 रुपये किलो आहे का? अच्छा 160 रुपये किलो हा रोहू. हा काटेरी हलवा ना? रूपचंद हलवा 150 रुपये किलो. रूपचंद हलवा 150 रुपये किलो आहे इथे. चला आता या मावशीची मच्छी बघूया. मावशी कशी आहे मच्छी? मच्छी फ्रेश आहे बघ. कधीपासून मच्छी विकताय तुम्ही? 50 वर्ष. 50 वर्ष झालं म्हणजे पहिल्यापासून हेच करता व्यवसाय? हो. कसं आहे मच्छी? आईने केला लग्न झालं तरी तोच धंदा आहे. होय पहिल्यापासून तोच आहे. अच्छा बघू शकता 50 वर्ष झाले. 50 वर्षापासून हे मावशी मच्छीचा व्यवसाय करतात. तुम्ही कोळीवाड्याच राहिला? सगळा कोलीवर आहे. अच्छा सगळे. अच्छा हे तक्क्याचे आहे. आता हे सगळे कोळीवाड्याचे आहेत हे सगळे लोक. सगळा कोलीवर. इथपर्यंत थांबलाच असाल तर व्हिडिओला लाईक करा. म्हणजेच आपल्या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर. आणि चॅनलवरती नवीन कोण असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकन दाबायला अजिबात विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत आपल्या आणि आपल्या फॅमिलीची काळजी घ्या. ओके थँक्यू टाटा बाय बाय धन्यवाद.